तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केरू ब्लॉग्स. आणि जसं काही बघू शकता थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल आज आपण काय करणार आहोत ब्लॉगमध्ये. तर आजसुद्धा मला लेट झालेला आहे, माझी 5:30ची ट्रेन मिस झालेली आहे आणि आता मी 6ची मंगला पकडण्यासाठी आलेलो आहे. रस्सीत जोडून रत्नागिरी स्टेशनला आलेलो आहोत. थोड्याच वेळात पॅसेंजर तर सुटले, आता मंगल येणार. मंगला वेळात आपली ट्रेन येणार आहे. 5:30 वाजता ट्रेन होती पण ती माझी मिस झाली आहे. आता डायरेक्ट आपल्याला भेटणार आहे तर मंगल, आणि 6 वाजताची होती त्याच्याने मी जातो. बाकी सगळे मित्र पुढेच गेलेत, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. आयडे, साहिल, इंदुलकर, नन्नी वगैरे सगळे पुढे गेले आहेत. त्यांना मी तुम्हाला इकडे पुढे गेल्यावर दाखवतो. बघू शकता आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. थोड्याच वेळात आता ट्रेन येणार आहे. प्यायला पाण्याची बॉटल घेतलेली आहे. ट्रेन कधी येते काय माहिती आहे. सगळी लोक आता हळूहळू येत आहेत. जनरल डबा कचाकच भरून जनरल डबा. ट्रेन आलेली आहे बरोबर 6:21ला. 21 मिनटं लेट झालेलं आहे. 21 मिनटं लेट. आपला आहे जनरल डबा. आपण आता जनरल डब्यात बसा जाणार. जनरल सगळी भरलेली आहे. पोरं हो, ट्रेन भरलेली आहे. तर बघू शकता भरपूर गर्दी सुद्धा आहे ट्रेनमध्ये. टॉयलेटमधून स्टेशनच्या बाहेर आता मित्रांनो मी आलेलो आहे. तिथून त्यांना विचारलं आम्हाला जिथे जायचं आहे तिथपर्यंत, तर 200 रुपये बोलले. मी म्हटलं बाहेर आता थोडासा जातो आणि बघतो काय मिळतं आहे का. बाकी सगळे मित्र तरी पुढे गेले. मला लेट झाल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. तर बघूया किती वेळ लागतो आता तिथे पोचायला. डायरेक्ट आता मी लॉक तिकडे गेला तर काकाने आपल्याला लिफ्ट दिलेली. मी जरा यूट्यूबला व्हिडिओज करतो ना, म्हणून तुमचं मी सांगेन की तुम्ही मला हेल्प केली वगैरे. चालेल. खाऊन आलोय. सगळे मिळालेत बघू शकता. बंटी झालेले आहे, अंड्याने झालेले आहे, सगळे मिळालेले. आदर्श उपहार जो आहे इकडे सगळे मिळाले. लस्सी पिलाव आता. हा लस्सी बिस्सी पिलाव नको. पी रे नको. आता मी खा. तिथे काकाने बरोबर नाश्ता केला, हे टाइमपासला खायला घेतलं. नुसार आपण आता शॉर्ट घेणार आहोत उसाचा रसाचा. बघू शकता वैभव आलेला आहे आज पण. बघू शकता परवाचा वैभव बरं झालाय. तर मित्रांनो बाबाईला बघू शकता. बाबाईला फॉलो करा इंस्टाग्रामवरती. लगेच खाली लिंक टाकतो, म्हणजे आपलं अकाउंट टाकतो. आणि हे बघा आराध्य सुरू आहे ना, आराध्य सुरू आहे पबजी प्लेयर शंतनूचे राईट हँड. बघू शकता साहिल वगैरे निघालेला आहे लस्सी वगैरे पिऊन. बंटीचा एकाने सुद्धा लस्सी वगैरे प्यायलेला. आपटलाय बंटी काकांना. आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार होतो मैदानावर. तो आम्ही आता त्या ग्राउंडच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. सगळे चालतायत. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, आपल्या रत्नागिरी टर्फ नाही आहे. ते कुठची भाषा चिली कचरा भूलले आपण बघू शकता सगळेजण तयार झालेले आहेत खेळायला. नन्नी आहे, बंटी आहे, चिली आहे, अंडे आहे, वैभव आहे, इंदुलकर आहे. ग्राउंड बघू शकता. हा ग्राउंड वरती मॅच होणार आहे. चिडलेला आहे वायडीला. मग ते एवढंच बोललो की वायडीने माझं ऐकलं नाही तर वायडीच्या लिगामेंटला दुखापत होऊ शकते. पण मित्रांनो मला जर सांगा, जर मी असं कुठचा मनुष्य एखाद्या मनुष्याला असं काही बोलत असेल तर ते खरं होऊ शकतं का? तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. MDA चायवाला कसं माहिती आहे का, तो बोलतो ना त्याचं उलटं होतं. म्हणून मी बोललो काय नाही शकत. काय नाही. चला मित्रांनो आपण इथेच हा विषय थांबूया. आता आपण थोड्या वेळाने मॅच जायचं. मॅचच्या पूर्वी
स्टर्ट्स वगैरे सगळ्यांचे सेम सेम आहेत. हे आहेत ऋत्विक रेड्डीचे. स्पॉन्सरशिप चांगली मिळाली. हो नंदीचे स्टर्ट पण तेच आहेत. नंदीन पण तेच. स्पॉन्सर इकडे आहे. अशा तऱ्हेने. दादा नाव कसं तुझं? प्रियेश कापडी. आणि आपल्याला स्पॉन्सर चिपळूणचे शेठ माणूस आलेले आहेत. तर तुमचं सुद्धा आमच्या संघामध्ये सामील झाल्याबद्दल स्वागत. सगळ्यांचंच आम्ही स्वागत करतो. तसंच तुम्हाला ट्रेकिंग वगैरेला जायचं असेल तर तुम्ही आईस कदमचा संपर्क साधू शकता. लगेच झापझूप सोडली असं बघू शकता. अंड्याचं आगमन झालेलं आहे परत एकदा खेळण्यासाठी. बाजूनी सगळं झाप करत. बंटी बंटी निवान बंटी. प्रेस कर. बघू शकता तुम्ही कसे जाईन वरती आलेले आहेत. मछली अडकलेली आहे. हे आता मारतील वाटतं मला. हा रे हे त्याला पाणी द्यायचे दमला आहे. बंटी लागेल. अशा तऱ्हेने बंटीने आमचे एक गोल मारलेला आहे फर्स्ट हाफ मध्ये. आणि एक स्किल केलं ना मित्रांनो, बघितलेत ना एक्सपिरियन्स. समोर अरे चालव ना बॉल. दे आर डुईंग ग्रेट मॅन. इकडे जाऊ दे थोडं. वायडेला गोल मारायला. वायडेला अरे मांड्या आपला अंड्या पण एकच गोल आहे रे. चालव बॉडी डेव मध्ये. गुड वन. मॅच झालेली आहे पण थोडेसे आमच्या टीम मधले सगळे निराश, कारण की एक्सपेक्टेड होतं की 4-5 गोल बसावे पण 2च बसलेत. हे झालेलं आहे कमबॅक. आपल्या भावाने 2-2 गोल मारलेले आहेत. तर बंटीचा मनपूर्वक आभार, कारण की शेवटच्या क्षणाला गोल मारला नाही. म्हणजे आता तिकडे खेळतोय ना कीपरला, कीपरच्या साईडने जा, त्याला तुला डॉज मारायला. डॉज मारताना मिस्टेक होणार आणि मग तिकडनं ये रिव्हर्स. आणि प्लेयरला बोलव, कारण तो डॉज मारताना एक तरी टच असा करणार की आपल्या प्लेअर कडे जाणार तो बॉल. मग कारण तू चार्ज झालास ना बंटी, तू चार्ज झालास की बाकी सगळे होणार. स्टार्ट होतो ना गेम तेव्हा असं प्रेस करायला